तर दुसरीकडे भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंना दिलाय। मराठी भाषेसाठी हिंसाचार करणारच असं उत्तर यावर संजय राऊतांनी दिलंय। तर ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामध्ये दुबेंसारखे सर्व विषय चर्चेत घेऊ असंही राऊत म्हणाले। भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर कारवाई करणार फडणवीस। महाराष्ट्रात मराठी भाषा शिकणं अनिवार्य। महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी यायला पाहिजे हा आग्रह ठीक, मात्र ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना मारणं योग्य नाही। मारहाण करणाऱ्यांवर आमचं सरकार कारवाई करणार। मारहाण करून मराठीत बोलण्याची सक्ती होता कामा नये। जो कोणी महाराष्ट्रात येईल त्याचं आम्ही स्वागत करू, त्याच्यासोबत कुठलंही गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ। फडणवीसांनी आता इशारा दिलेला आहे, मराठी भाषा आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा केल्यास कारवाई करू असा इशारा फडणवीसांनी दिलाय। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार का? उखडा जाय ते उखडा। हा महाराष्ट्र आहे। देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे, तांद्यापासून बांद्यापर्यंत। आणि आमच्या बापजाद्यांनी 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे। तुम्ही नाही दिलं, तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात। आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात। तुमचं मुख्यमंत्री पण ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात, हे आम्हाला माहिती आहे। मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार। खूप महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणारच आहेत। महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणारच आहेत। त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाहीये, महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे। आणि थुकी चाटतायत हे भाजपवाले महाराष्ट्र द्रोह्यांची। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6 तारखेला दिल्लीमध्ये येत आहेत, त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जातील।